आता पाहूया दिवसभरातील राजकीय टॉप 9 बातम्या। गृह मंत्रालयाकडे ठाण्यातील 15 डान्स बारची नावे आणि पुरावे दिले। शिंदेंनी योगेश कदमांची पाठराखण केल्यानंतर दमानी आक्रमक। शिंदेंच्या ठाण्यात जे सुरू आहे त्यावर त्यांचं काय म्हणणं आहे, दमानी यांचा सवाल। नागपूरच्या मनीष नगरमधील एका बारमध्ये 3 व्यक्ती शासकीय फाईल्स घेऊन बसल्याचं समोर, मात्र या अधिकाऱ्यांची ओळख अद्याप अस्पष्ट। ठाकरे बंधू एकत्र आल्यास महायुतीचा प्लान बी तयार। मुंबईसह प्रमुख महापालिका महायुती एकत्र लढणार, मतांचं विभाजन होणार नाही याची काळजी घेणार सूत्रांची माहिती। ठाकरे बंधूंच्या भेटीमुळे शिंदेंच्या शिवसेनेत होणाऱ्या प्रवेशांना ब्रेक, विशेषतः मुंबईतल्या माजी नगरसेवकांचे पक्षप्रवेश थांबल्याचं चित्र। नाशिकच्या नांदगाव पोलिसात संजय राऊतांविरोधात दखलपात्र गुन्हा दाखल। राऊतांनी गिरीश महाजनांविरोधात अपशब्द वापरल्याचा फिर्यादीत उल्लेख। नांदगावमधील भाजपा पदाधिकाऱ्यांकडून तक्रार दाखल। लाडकी बहीण योजनेतील 26 लाख बहिणी अपात्र, चुकीच्या पद्धतीने लाभ घेणाऱ्यांवर शासन स्तरावरती योग्य निर्णय घेतला जाणार, आदिती तटकरेंची माहिती। लाडकी बहीण योजनेच्या जाहिरातीमध्ये मोठा भ्रष्टाचार, रोहित पवारांचे ट्विट करत आरोप। जाहिरातीचं काम बोगस संस्थांना दिल्याचा रोहित पवारांचा दावा। कल्याणमध्ये कोचिंग क्लासच्या संचालकाला मनसे कार्यकर्त्यांची मारहाण। एमपीएससी यूपीएससी परीक्षा प्रशिक्षणाच्या नावाखाली लूट सुरू असल्याचा आरोप। सिद्धार्थ सिंह चांडेलकडून विद्यार्थ्यांच्या फसवणुकीचा आरोप। शनी सिंगणापूरचे माजी विश्वस्त नितीन शेट्टे यांच्या गळफास घेऊन आत्महत्या। तपास पूर्ण झाल्यानंतर आत्महत्येचं नेमकं कारण स्पष्ट होणार।